नमस्कार. आज मी तुमच्या समोर आणखीन एक चांगली गोष्ट, एक सकारात्मक गोष्ट घेऊन आलेली आहे. ही गोष्ट आहे रुबल नागी यांची. त्या शिक्षिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि एका रात्रीत त्या करोडपती झाल्या. कशा? तेच सांगण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. आपण एखादी ओबडधोबड भिंत पाहिली, चकचकीत नसणारी भिंत पाहिली तर आपण नाकं मुरडतो. मात्र ज्यांची दृष्टी कलात्मक असते, सकारात्मक असते, ते त्यातून एक खूप सुंदर सृष्टी घडवतात. आणि रुबल नागी या त्यापैकीच एक. त्यांच्या म्युरल पेंटिंग्स अशा गाजल्या की त्यांना 9 कोटींचं ग्लोबल पारितोषिक मिळालंय. म्युरल शब्द लॅटिन शब्द मुरस पासून घेतला गेलाय, ज्याचा अर्थ आहे भिंत. त्यांनी झोपडपट्ट्यांमधल्या भिंतींवर कलाकुसर रंगकाम करत म्हणजेच भित्तिचित्र तयार करून तिथलं सौंदर्य खुलवलं आणि त्यातून त्यांनी झोपडपट्टी वासियांचं सभोवतालचं जीवन रंगवत सुंदर केलंच, पण जगभरात एक वेगळी छाप पाडली आहे. त्यांच्या कामाची दखल वर्की फाउंडेशननं घेतली. दुबईतल्या वर्ल्ड गव्हर्नमेंट्स समिटमध्ये त्यांना सन्मानित करण्यात आलंय. हे समिट दरवर्षी होतं आणि जगभरातले मान्यवर त्यात सहभागी होत असतात. आता रुबल नागी या नेमक्या कोण आहेत ते सुद्धा जाणून घेऊयात. रुबल नागी यांच्या रुबल नागी आर्ट फाउंडेशननं संपूर्ण भारतामध्ये 800 पेक्षा जास्त लर्निंग सेंटर्स बनवलेत, ज्याचं उद्दिष्ट गरीब मुलांना पायाभूत शिक्षण देणं आहे. जे कधी शाळेमध्ये गेलेलेच नाहीत त्यांचे लर्निंग सेंटर्स हे शाळेमध्ये गेलेल्या मुलांना सुद्धा शिक्षणाचे धडे देतं. रुबल नागी या अशा म्युरल पेंटिंग्स बनवतात ज्यातून साक्षरता, विज्ञान, गणित, इतिहासासारखे विषय शिकवले जातात. रुबल नागींना ही 9 कोटींची पारितोषिकाची रक्कम एक इन्स्टिट्यूट उभारण्यासाठी वापरायची आहे, जी मोफत व्होकेशनल ट्रेनिंग देईल, भारतीय शिक्षणाचा पाया आणखीन मजबूत करण्यावर भर देईल. रुबल नागींचं त्यांच्या या मैत्रिणीकडून मनापासून अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.